नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख आजपर्यंत राहिली आहे. निमोनिया झाल्यानं अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते आणि अनिल बाबर हे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार राहिले. आमदार अनिल बाबर यांचं पार्थिव विटा शहरातील निवासस्थानी पोहोचलेलं आहे आणि बाबर यांच्या गार्डी या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. खानापूर तालुक्यातील गार्डी गावात अनिल बाबर यांचा जन्म झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंना खंबीरपणे त्यांनी साथ दिली. सरपंच पदापासून राजकारणात विविध पदं त्यांनी भूषवली. अवघ्या 19व्या वर्षी गार्डी गावच्या सरपंचपदी ते विराजमान झाले. पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख होती. सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे एकमेव आमदार अनिल बाबर यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. आता त्यांचं पार्थिव विटा येथील त्यांच्या घरी आणण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मतदारसंघातील नागरिकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. या ठिकाणी मंत्री शंभूराजे देसाई या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी पहाटे दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव देह सांगलीतील मुशिकन हॉस्पिटल येथून त्यांच्या राहत्या घरी विटा येथे आणण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणाहून थोड्याच वेळात त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या मूळ गावी गाडी या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर टेंगू योजनेचे जनक आणि पाणीदार आमदार म्हणून अनिल बाबर यांची संपूर्ण जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात ओळख होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर एक शोककळा पसरली आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.